तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो आहोत आणि आज आपला डाळसरोचा दुसरा दिवस आहे आणि हा दुसऱ्या दिवशी आज बघूया आता देव कुठे कुठे चाललेत. तर आता आपले देव होळीवळीत आपल्या जे श्री भराडी देवीचं मंदिर आहे तिथे थांबलेले आहेत आणि आता आम्ही सर्व गावकरी मंडळी तिथे जाणार आहोत. तिथे महाप्रसाद आहे. तर चलो आपण आता देव महाप्रसाद करून आपण आता कुठे कुठे फिरायचं आहे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चलो. आणि कोण कोण येत नाही हा? पुढे गेलेत काय जाऊया. चला 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 चला. आत्ता पण इला तर म्हणजे आई भराडी देवीच्या मंदिरात, ते पण होळीवाडीत. तुम्ही तर बघाल तर अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे आणि इकडचे जे खामकाटे आहेत म्हणजे ज्या आपण देव म्हणतात ह्यांना साडी नेसवायचं म्हणजे काम चालू आहे आणि सर्वजण हे अतिशय आवडीने करतात. तुम्ही बघाल आणि हे बघा आणि तुम्ही इकडे तर बघाल तर इथे सर्वजण इकडे एकत्र आलेले आहेत आणि तिथे महाप्रसाद तर तयार झालेलो आहे पाठी आणि थोड्याच वेळात इथे आरतीला सुद्धा सुरुवात होईल. एक ही साडी नेसून झाल्यावर इथे आरती चालू होईल. तर चला आपण आता आरती तयारी करतो तिकडे पण. तर चलो. कंठी झळके माळ कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय आणि आरती वगैरे आता झालेली आहे आणि इथे महाप्रसाद. तर इथे महाप्रसादाचं काम चालू झालेलं आहे आणि बरेचसे आपल्या गावातली सर्व मंडळी इथे महाप्रसादाला येतात आणि हळूहळू आता गर्दी पण होईल इकडे. तर आपण आता स्वतः जेवायला बसूया. 2 पंक्ती झाल्या, आपण तिसऱ्या पंक्तीला आता जेवायला बसणार आहोत. तर चलो. खीर कधी पाठवतो थोड्यानं पाठवतो आता. सुरुवात करायची एक भारी वाडा वाढली वाढली आता डाळ डाळ वाटाण्याची भाजी खुर्मा आणि सोजी. हे जेव भरपूर जेवा हे भरपूर जेव. कोवरीची भाजी आणि इकडे सर्व महिला मंडळी इकडे आतमध्ये बसलेले आहेत, बाहेर सुद्धा बसलेले आहेत तसे. आणि आता महाप्रसाद कार्यक्रम वगैरे झाला आहे आणि आपले देव आता आपल्या परत डाळसरेला तयार झालेले आहेत. सर्वजण गावकरी मंडळी सुद्धा इथे सगळे जमा झालेले आहेत इकडे बघा. आणि आता थोड्याच वेळात आपली जी डाळसरे ही पुढच्या दिशेने निघेल. आता बघूया ह्याच्या पुढे आता कुठे जाणार आहे ती. आता आपल्याला जाणार आहे ते आपण शेतातून वगैरे जाणार आहे. तर तुम्ही बघाल तिकडचा व्ह्यू अतिशय सुंदर असतो. तर चला आपण ह्या देवांबरोबर आता निघणार आहोत. चलो. आज ज्या लेकरांनी या ठिकाणी कामगिरी आज माझी केल्याने मी मान्य करून घेऊन पुढे त्या लेकरांच्या असल्या गावाघराच्या दसावासाच्या रक्षणाकडे राखा पलीकडे राज्य आले ठेवलं रे त्याप्रमाणे पारदी पिंडे आज राजून पुढे गावाघराच्या दसाचं रक्षण करण्यास तू तयार हो. तर मित्रांनो तुम्ही तर बघाल तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे, निसर्ग आहे इकडे बघा. बोलो तो एकदम खलास. तर इथे तुम्ही जर बघाल तर खूप अशी भाजी इकडे केली आहे. म्हणजे आमची गावातली जी मंडळी तिथे खूप अशी भाजी करतात, पालेभाजी करतात. त्याच्यानंतर
बऱ्याच अशा भाज्या करतात. आता थोड्या दिवसांनी आपल्याकडे वाली वगैरे चालू होतात. तुम्ही जर बघाल तर खूप अशी इकडे शेती केलेली आहे आणि ह्या शेतातून बरोबर ह्या बांधावरून आपले हे सर्व देव आता ह्या डाळसऱ्याला निघतात. अतिशय सुंदर असा एक वेगळाच व्ह्यू आहे. तुम्ही त्यांना खूप असे भाग्यवान लोक असतात की ज्यांच्या शेतातून हे देव जातात ना, ते खूप आपल्याला भाग्यवान समजतात आणि त्या जागेची शेतीसुद्धा तेवढीच खूप चांगली होते असं म्हटलं जातं. आणि अशाच बांधावरून आपले सर्व देव आता हे डाळसऱ्याला निघतात. तर चलो तो आज पातळीचा देवसार महाराजा डाळपाचा नारळ जर ठेवलेला आहे मान्य करून घेऊन चढलं चुकलं भरून कारडे सरशी पुढे मेळ्या मांडले पै पुरवणीचे रय राटीकडे पारधी पिकडे मेळ्या मांडल्या तू राजू पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करणे तू तयार फोड बाबा समर्थन तो आज चौकुरा साला वेळ डाळपाचा नारळ ठेवलेला आहे मान्य करून घे चढलं चुकलं भरून करडे सह शिकले मेळ्या मांडले पै पुरवणे पारधी पिकणे आज तू आज राजू पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करणे तू तयार हो फोड फोड वा बघाल ना तर इथे अक्षरशः म्हणजे देवांची स्पीड बघा तुम्ही काय चाललं आहे. अक्षरशः त्या देवांच्या पाठून आपल्याला ह्या सर्वांना धावायला लागतं आहे बघा. आणि आता सर्व देव आता एकीकडे आता काही देव जरा थोडेसे पाठी आहेत हे सर्वजण आता एकत्र आल्यावर त्याच्यानंतर जी देस्कोची देवी आपण जी म्हणतो त्या देवीच्या इकडे आता प्रस्थान चालू झालेला आहे. तर आता सर्व आपण आता थोड्याच वेळात आपल्याला एक हायवे म्हणजे रस्ता लागेल रस्त्यावरून आपल्याला आता पुढे देस्कोकडे जायचं आहे. तर चलो आणि तुम्ही जर बघाल तर गावातील पूर्ण हा जनसागर आपल्या ह्या देवांबरोबर लोटलेला आहे. आणि आता आपण चाललो आहे म्हणजे बेळणा आणि रामगडच्या मध्ये एक देस्को देवी म्हणून आहे तिथे आपण आता जाणार आहोत आणि सर्वजण तिथेच जाणार आहेत. आता बघूया देव तिथे राहणार आहेत की नाही का परत रिटर्न आपण येणार आहेत ते आता आपण बघायचंच आहे. कारण देवाच्या मनात असेल कुठे राहायचं तिकडेच देव राहतात. तर आता आपण ह्या देस्को देवीच्या इकडे तुम्ही जर बघाल तर इथे बरेच जे महिला वर्ग आहेत हे तिथे आपल्या ह्या देवाच्या स्वागतासाठी तिथे उभे आहेत आणि त्यांची आता इथे स्वागत म्हणजे त्यांची पूजा अर्चा केली जाईल. आणि त्याच्यानंतर आपले हे सर्व देव आपले हा देस्को देव म्हणजे देस्को देवी आहे तिकडे येतील. तर चलो आता बघूया पुढे. आणि मित्रांनो आत्ता आपण सर्वजण आलेले होते म्हणजे देवांबरोबर होते म्हणजे देस्को देवीच्या इकडे. तिथे देस्को देवीच्या इकडे तुम्ही जा हे जे देवस्थान आहे हे खूप असं जागृत असं देवस्थान आहे. आणि दुसरी गोष्ट हे जेव्हा पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्यात पूर्ण हे देवस्थान पूर्ण पाण्याखाली असतं. इथून पूर्ण पाण्याचा प्रवाह असतो
तर अशा ह्या देवस्थानाच्या इकडे आता आपले सर्व देव आलेले आहेत. आता इथे बघूया आता किती वेळ राहत आहेत, का रिटर्न येतात का तिथे राहतात, त्यांना बहुतेक तर फायनली मित्रांनो आज आपले हे देव सगळे आपल्या ह्या देस्को देवीच्या इकडे राहणार आहेत. म्हणजे आमच्या बघण्यात तरी इथे पहिल्यांदाच इथे देव राहत आहेत आणि खूप आता इथे मजा येणार आहे. कारण इथे आजपर्यंत कधी देव राहिलेले नव्हते, त्याच्यामुळे इथे खूप आता रात्रभर इथे सर्व आमच्या गावातली मंडळी, आमच्या घाडीवाडीतली मंडळी इथे काम करणार आहेत, इथे साफसफाई वगैरे करणार आहेत. कारण इथे उद्या इथे पूजा वगैरे होणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे पूजा वगैरे होणार आहे, त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे आणि महाप्रसादाच्या नंतर परत उद्या आपले देव पुढच्या प्रस्थानाला निघणार आहेत. तर मित्रांनो नक्की ह्या उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की कनेक्ट राहा. तर अशा आपल्या ह्या कोकणातील खूप अशा जुन्या प्रथा परंपरा आजही इथे आपल्या गावात चालतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या ह्या नरेश कामतेकर ब्लॉग्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच, कारण उद्या परत आपल्याला पुढचा म्हणजे हा डाळसरीचा 3रा दिवसाचा व्हिडिओ आपल्याला करायचाच आहे. तर नक्की कनेक्ट राहा. तर चलो बाय बाय, टेक केअर. खय जाऊचा खेळा चला येईल. आणि हे बघा लाडू देतात, एकच लाडू, एकच. आपण काय म्हणतात तब्येत पाणी बाकी सगळं बरं. हो हे घ्या, खाली उतर. या लावकच गाव ना घ्या काल येऊ. तुमका घ्या. माका मी चौकशी केली असतं. या लाव एकच बाजू. ए माका दूध आणून दे. ए दूध नाही, कोणाचं कोणा?